जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर पीडित कुटुंबियांची भेट घेण्यासाठी नेत्यांची पिंपळवंडीमध्ये ये-जा सुरू आहे। विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी आज पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय। दरम्यान नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांनीही पिंपळवंडीतील कुटुंबियांची भेट घेतली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही पीडित कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांना धीर दिला। कुटुंबियांना त्यांनी धीर दिला की आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत आणि फाशीची शिक्षा नसरापूरच्या घटनेप्रमाणे इथेही होईल, साक्षी पुरावे समोर येतील आणि तो नराधम जो आहे त्यांना नक्की शिक्षा होईल असा तुम्ही विश्वास बाळगा। तुम्ही एकटे नाही आहात अशा पद्धतीने शिंदे साहेबांनी अत्यंत शांतपणाने त्यांच्याशी संवाद साधला, पोलिसांशी संवाद साधला आणि पोलिसांना त्यांनी सूचना दिल्या की तुमचं पेट्रोलिंग आणि गस्त वाढवली पाहिजे अशा सूचना त्यांना दिल्या। नसरापूरच्या केसमधल्या कुटुंबियांना सांगितलं की तुम्हाला पुढची काही माहिती कळत नसली तरी आम्ही स्वतः सरकारी वकिलांच्या आणि उच्च न्यायालयातल्या कायदे प्रक्रियेच्या याच्यामध्ये आहोत। नीलम गोरे यांनी कुटुंबियांची भेट घेतली आणि सांत्वन केलं आणि यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संवाद साधलाय। त्यांना हमी दिलेली आहे, त्यांना आश्वासन दिलेलं आहे की या प्रकरणात देखील नसरापूर प्रमाणेच फाशीची शिक्षा होईल हे सुनिश्चित केलं जाईल आणि या संदर्भातला तपास वेगानं केला जाईल असं आश्वासन देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे। पिंपळवंडीमध्ये पीडित कुटुंबियांची नीलम गोरे यांनी भेट घेतली। गेल्या काही दिवसांपासून नेत्यांच्या भेटीगाठी इथे सुरू असल्याचं दिसतंय। नसरापूर प्रकरणात पीडित कुटुंबियांनी देखील इथे जात भेट घेतलेली आहे आणि त्यांची समस्या जाणून घेतली आणि याबाबत तपास कुठपर्यंत आला याची माहिती जाणून घेतली आहे।